त्यांनी समोरच्या व्यक्तीला आश्वासन करून त्याच्याकडून काही पैसे घेतले आणि ते पैशांमध्ये त्यांनी परतफेड न करता ते पैसे त्यांनी लुबाडण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाचा तो एक गुन्हा होता. त्यात सायबर पोलीस स्टेशनने 2 आरोपींना, त्यात एक महिला आणि एक पुरुष अटक केली होती. तर त्यांना काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील लॉकअपमध्ये काल संध्याकाळी सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जमा केलं. त्या ठिकाणी लॉकअपला जमा केल्यानंतर ड्युटीवर असणारे ASI राजेश जाधव, जे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहे, त्यांनी त्या महिलेला तुमची मुलगी खूप छान आहे, खूप छान असेल आणि मी तुम्हाला पैसे देतो वगैरे अशा आशयाचं अर्वाच्य बोलून त्या महिलेला तिच्याबद्दल वाईट बोलले आणि त्या अनुषंगाने त्या महिलेने नंतर व्हिजिटला असलेल्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना त्याची सूचना दिली. त्याचबरोबर सायबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज PI झुंबळे हे तिथे पोहोचून त्यांनी मला फोन केला की अशी घटना घडली. त्या ठिकाणी मी स्वतः पोहोचलो, त्या महिलेशी चौकशी केली. त्यानंतर तिने झालेली घटना ही आम्हाला सांगितली. त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये आणि काल संध्याकाळी आम्ही म्हणजे काल त्या महिलेच्या तक्रारीवरून जे ASI जाधव आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आणि त्यांची निलंबनाची कारवाई देखील आम्ही आमचा रिपोर्ट माननीय SP सरांकडे पाठवला. त्यानंतर त्यांना SP सरांनी त्या संबंधित अंमलदाराला निलंबित केलेलं आहे. पुढील कारवाई आता सुरू आहे.